आपण ज्यांच्या जेव्हा उड्या मारत होतो ती सगळी एक झाली ती, फक्त आपण थोडी कळ काढायची, थोडी. हासुडगाठीवाले थोडा ह्यांनी आता काय केलंय, मनोज पाटलांना शब्द देतात काय, आम्हाला थोडी दिवस मुदत वाढवून द्या, थोडी दिवस द्या. दिली का नाही? आता ह्यांनी काय म्हणल्यात, फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या. त्यांना पक्क माहिती ना फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे, तिथं कुणीच काय करू शकत नाही. उद्या ती सांगायला मोकळी झाली, आता काय करू पाटील, आचारसंहिताच लागू झाली हो, नाही तर आरक्षण देणारच होत. पळवाट काढायची ह्यांना. मला सांगायचंय, मराठ्यांची ताकद दाखवून द्या, सरकारला ताकद दाखवून द्या. आणि आरक्षण मिळवत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा एक तर आपल्यात कोणी बोललंच नाही. मी भाषण ऐकली काय काय पुढाऱ्यांची, अरे जरांगे आमच्या हातात कोयत, अरे जरांगे आमच्या हातात कुराडी. हो हो, त्याला एक प्रश्न त्या सर्वसामान्य ओबीसी समाजाने विचारायला पाहिजे, तुमच्या हातात कोयतोय पण मारल्यात किती जणाला? म्हणजे आमच्या हातात कोयतोय, सर्वसामान्याच्या पोरांनी कोयता माराव आणि तुम्ही घरात लपून बसा. वार पट्टे त्यांची भडक भाषणं ऐकून कोणी हातात तसलं पाऊल उचलू नका. आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे, लक्षात असू द्या. संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, त्याला मान द्यायचा आहे, लक्षात असू द्या. आणि कायदा कुणाला माफ करत नाही, कायद्याचा सर्वांनी सन्मान करा, लक्षात असू द्या. आरक्षण मिळणारच आहे, देण्याशिवाय पर्याय नाही त्यांना. पळवाटा सगळ्या बंद झाल्यात. आणि आपण सुद्धा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही, ज्या वेळेस आपल्याला मनोज पाटील हाक मारतील ना, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय, त्यांच्या मागे एवढंच करायचंय. गरज नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, अजून एक, ज्या वेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं ना त्यावेळेस औरंगजेबाला वाटलं होतं बस मराठे संपले, आता मराठ्यांना नेतृत्वच राहिलं नाही. आणि ज्या वेळेस शंभू महाराज गेले आपल्याला सर्वांना सोडून, अभिमानाने सांगतो, एकही नेता नसताना, नेतृत्व नसताना 18 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाला थारच लागू दिला नव्हता. 18 वर्ष नेतृत्व कुणीच करायला नव्हतं. बिना नेतृत्वाचे मराठी लढत होते. तसे आता वेळे मनोज पाटील हाच आमच्यासाठी नेतृत्व, हाच विषय संपला. त्याच्या मागे ठामपणे थांबायचं, ते योग्य दिशेने घेऊन जाणार. अहो 2 एकर जमीनवाला माणूस आज सगळ्यांना घाम फुटतोय, हलवलंय सगळं. बर तीळ मात्र चूक नाही, कारण ही पातळी सोडू शकत नाहीत, सोडली पण नाही. त्यांनी पातळी सोडली, त्यांनी इतकी सोडली की बॅलन्स बघा असावा त्यांचा, कारणच काय बोलतोय इतकी पातळी वायबल झाली सगळी वायबल. मला सांगायचं ह्याचाच अर्थ विजय जवळ आलाय. आणि या टायमिंगला तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट काहीतरी 4-2 पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या. अजिबात करू नका, आत्महत्या करू नका. कारण ज्या वेळेस कोंढाण्या किल्ल्यावरती सर्व आपले 300 मावळे गेले ना, वरचं सैनिक बघून त्यातली 50-50 जण माघारी पळायला सुरुवात झाली. त्यावेळेस सूर्यानी सांगितलं, मी परतीचं दोर कापून टाकल्यात, माघारी पळून जाऊ नका.
मरणं आत्महत्या करणं म्हणजे बुजदिल काम आहे. बुजदिल ध्यानात असू दे. लढून मारा, लढून मारा. आत्महत्या करणं पाप आहे. आत्महत्या का करू नका. समाजापेक्षा तुमच्या आई वडिलांना, तुमच्या पत्नीला तुमची गरज आहे, लक्षात असू द्या. तुम्ही लढा घालताय पण तुमची आई रोज वाट बघती. माझं पोरग आरक्षणाच्या लढ्यासाठी गेलंय, कधी माघारी येतंय, रोज वाट बघतात आपल्या घरची. त्यामुळे असलं आघोरी कृत्य अजिबात करू नका. ते पाप आहे, लक्षात असू द्या. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. दुसरी गोष्ट, जाळपोळ करू नका. ऐकूच ना, भडक भाषण ऐकायचं नाही. महाराष्ट्र संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी. यांनी कधीच असं सांगितलं नाही जाळपोळ करून अराजकता माजवून आपला हक्क हिसकून घ्या, कधीच सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचा विचार आपल्या डोक्यात पाहिजे सगळ्यांच्या. मिळणार आहे आरक्षण थोडे दिवस. फक्त मला एकच सांगायचंय, ही फसवायच्या भूमिकेत आहेत. आता फेब्रुवारी पर्यंत फसवायची भूमिका आहे, थांबायचं नाही. आणि ही जी 150 बोलली नाहीत ना आता आपल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आपली बाकीचे राहून द्या तिकडे, बाकीचे बोलू शकत नाहीत. आणि आपल्याला त्यांना भांडायचा अधिकार पण नाही. बाकीच्या ओबीसी नेत्यांना भांडायचा अधिकार नाही का, ते त्यांच्या समाजाचे बोलत असतील. पण आपली गपत ना मूग गिळून 2 ते 3 महिन्यात आपल्या दारात सगळी येणार आहे. सगळी सगळी. त्यांना म्हणायचं का रे बाबा, आता दिसला का मराठा? तवा तुझ्या तोंडाला कुलूप लावलं होतं का? तुला अडचण कशाची होती? ही आता काय माहिती का? त्यांना माहिती चाललंय, चालून द्या, चाल. पण हे तुम्ही विसरू नका, हे अजिबात विसरू नका. अहो 5 कोटी समाज आहे मराठा, 5 कोटी, 5+ आहे, 5+ आहे. तरी ह्यांना काळजी वाटू नये का? आपल्याला त्यांनी गृहीत धरलंय, कुठंच जाणार नाहीत, कुठंच. थोड्यासाठी वायबल हो नका. कारण मराठा समाजाला मी आता सांगितलं ना, टाकला तुकडा की लगेच पांगणार, तसलं होऊन देऊ नका. कारण बऱ्याच दिवसानंतर हा इतिहास घडलाय. आता इकी फुटून देऊ नका, अजिबात फुटून देऊ नका. त्यांना पहिलं बोर्ड लावा. माझं तर म्हणणं माहिती का, माझं वैयक्तिक, कुणाचं काय मत असेल तिला, आपण जी बोर्ड लावल्यात ना आता, राजकीय नेत्यांना गावात बंदी. आपण एवढं बोर्ड लावलंय, मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी. मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी, बाकीच्या नेऊ द्या. जागेत ह्यांना धाकच नाही वर राहिला कोणाचा. काय करतोय मराठी, आमचेच आहेत. आणि आपल्या सुद्धा अवलादी असे आहे. तुम्हाला सांगतो, आला ना पुढारी वरचा परत एक गट तयार होणार. या साहेब या, का मी आहे की या. तसली लाचारी करू नका, लाचारी करू नका. कारण लक्षात असू दे, हा लढा आहे. तुम्हाला जर ह्या लढ्यात सहभागी व्हायचं नसेल, होऊ नका. पण कमीत कमी लढ्याला आडवं येऊ नका, नाही तर समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ध्यानात असू दे. ह्या धर्माचं पालन करायचं आपल्याला. ह्या धर्माचं आपण अन्याय करतोय का? आमच्यात आहे, ठीक आहे, पहिल्यापासून आहे आमच्यात. पहिल्यांदा पाटीलकी आम्हाला दिली, ठीक आहे. पाटीलकी परत आमच्यापर्यंत राहिली का? आता आरक्षण मिळत गेलं, आमची पाटीलकी गेली ना आरक्षणामुळे दुसऱ्याला. जाऊन द्या, आम्हाला संविधानाचे अधिकार दिले ते मान्य आहेत. त्यांना आरक्षण आहे, त्यांना माझ्या स्वतःच्या गावचा एक महादेव कोळी म्हणजे एसटीचा पोलीस पाटील, एसटीचा चांगला विचारा, काम पण चांगलं करतो, एसटीचा आहे. पण तिथं पहिल्यांदा पाटील मराठा होता ना. एसटी मिळला, आम्हाला आनंद आहे ना एसटीला मिळलं. चला सगळ्यांना अधिकार मिळतोय. पण तुम्ही तीच का धरून बसलाय की हे पाटील होती पहिली? काय खालच्या पातळी एक म्हातारं बोललं, देणं ना घेणं, काय देणं ना घेणं. आता मला ह्या गादीवर बोलायचं नाही की, पण काय देणं. तू हाता का तवा, आमच्यानी काय केलं तवा. बर, मी मीडियाला सुद्धा विनंती करतो. मीडिया प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा 4था खांब आहे. जिथं कुठं सगळं न्यायाचे दरवाजे बंद होत्यात ना, तेव्हा हे न्यायाचा दरवाजा मोठा आहे, लक्षात असून द्या. आम्हाला दुसरं कोण न्याय देणार आहे? गोरगरीब जनतेला कोण न्याय देणार आहे? ही मीडियाला विनंती करतो, चांगल्या लोकांच्या बाईट घ्यावं. ज्याला आकलीचा तपास नाही तो काय ते खालच्या पातळीवर जाऊन बोललं म्हातारं, आणि त्याला सुद्धा कमी द्यायला. हो हो, पाटलांनी बाया नाचावल्या. अरे हो, बर त्यांनी पूर्वीच्या नाचावल्या, आमचं काय चुकलंय ह्याच्यात? आमचा काय दोष आहे का?
आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर, दुसरे नेताजी पालकर आणि तिसरे प्रतापराव गुजर, कुडतोची गुजर. सरसेनापती भोसरे त्यांचं गाव आहे, आमच्या गावाजवळ आहे, सातारा जवळ भोसरे गाव आहे. सरसेनापती आज ते गाव अजून तसंच आहे. पण ते गुजर लोक का, तिथले गुजर लोक मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही हो. आहे ना, आम्हाला तुम्ही समजताय ना, काय लोक पाटील आहेत, काय लोक लय उच्च आहेत, कोणाचे शिक्षण संस्था आहेत, कोणाचे कारखाने आहेत. ह्यामुळे हे बाकीच्याला वाटतं मराठा समाज लयच मोठा आहे. अरे काय काय ठिकाणी मराठा समाज आमच्या चूल पेटत नाही. ती मोठी म्हणून बाकीची गरीब आहेत ना, त्यांना गरज आहे ना आरक्षणाची. आणि आपली सुद्धा इतकी विचित्र इतकी. एक आमदार, मी नाव घेत नाही, नाव कदाचित लक्षात येईल कारण तुम्ही हुशार एवढं येणं नाही. आणि उद्या ही बाईट लगेच जाणार आहे माझी, मला पण माहिती. एक म्हणणार पाटलाची अवलाद आहे, पाटलाची अशी 50 खुकी अशी पत्र 2.25 एकर जमीन अशी पत्र फेकले फिसली. मी काय देणं घेणं होतं. तुम्ही 2.25 एकर जमीन अशी पत्रावळे फिसल्या फिसली, पण आम्हाला भोगायचं येत आहे ना गरिबांना. तुम्ही गरिबांना किती मदत केली मला सांगायचंय. आमच्या मराठा समाजामध्ये जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत आहे, आणि जो गरीब आहे त्याची चूल सुद्धा पेटत नाही. ह्या चूल न पेटणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज आहे हो. ह्यांना आरक्षण द्या. आणि ह्याच्यासाठी लढाय ती नाणे साहेबांची ते काय त्यांची बोलण्याची पद्धत. आम्हाला आरक्षण तुम्ही का बसा की, मग तुम्हाला नको, तुम्हाला म्हणलं का बाबा घ्या 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 त्याला आरक्षण घ्या, आम्हाला नको. ती मोठ्याची असं काय ते डोक्यावर पडलेलं ते जलांगे डंके की चोट पर हो. तू का रडतोय? तुझं मागितलंय का आम्ही? हसण्यासारखं नाही, रडा येत अक्षरशः. आणि हसल्याची मीडिया बाईट घेऊन दाखवते. ती तिथंच राहिलं पाहिजे, ती इकडं फिरूच शकत नाही ती. बर दलित समाजातला पण नेता त्याला म्हणला हे आमच्या समाजाला कलंक, तरी ते बोलतच आणि मीडिया त्याची बाईट घेते. मला एक सांगायचंय, ही न्याय देवता आहे. आपल्याला न्याय देण्याचं साधन आहे मीडियामध्ये. मीडियाने चांगल्या लोकांचे घ्या. जिथं भडकाव भाषणं बोलत्याल, भड खावं म्हणलंय मी, भाषणं बोलत्याल त्यांची अजिबात घेऊ नका. समाजात अशांतता पसरते, लक्षात असू द्या. मीडियाची फार दखल घेतात लोक. मला सांगायचं फक्त शांत राहिला पाहिजे समाज, महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे, महाराष्ट्र संयमी, त्याचं वातावरण फक्त बिघडू नका. दोन मित्र होते, दोन मित्र भांडणं कशी लावायची बघा. भांडणं दोन मित्र होती आणि एक लय कट्टर मित्र. आणि एका राजाने सांगितलं गावात चोरी झालेली आहे, जो त्या चोराला पकडून देईल ना त्याला 5 कोटी रुपये बक्षीस देणार. 5 कोटी रुपये. हे दोन मित्र. त्यातला म्हणला मी पकडणार, दुसरा म्हणला मी पकडणार. नका दोघांचीच भांडणं. अरे पकड की, तुला पकडला, तुला घावला तू नाही. तो म्हणला तू समजा तू चोर पकडलं, तुला बक्षीस मिळाला, तू काय करशील? मी म्हणला जमीन घेईल आणि त्या सगळा घास लावेल. म्हणला घास लावेल, गुरांचा घास, दुधात धंदा करील. तो म्हणला तू काय करशील? मी घास लावेल. तो म्हणला मी घोडा घेईल आणि तुझ्या घासात सोडून देईल. तो म्हणला माझ्या घासात सोडायची काय कारण आहे तुझी? तो म्हणला सोडून देणार. तुझा घासात घोडा चिवून दे म्हणला, त्याचा पाय तोडणार. तू म्हणला माझ्या घोड्याचा पाय तू तोडणार. जी तुंबळ मारामारी दोघांची तिथं झाली, तिथंच हाणाहाणी दोघांची. हे भांडणं राजाकडे गेली. भांडणं कशावर झाल्यात? ह्यो हरामी माझ्या घासात घोडा सोडतोय, ह्यो म्हणला माझ्या घोड्याचा पाय तोडतोय. ती म्हणले ती राजा म्हणला तू घास लावलाय का? ती म्हणला नाही लावला. घोडा घेतलाय का? नाही घेतला. मग कधी मिळाल्यावर ना. तसं आम्हाला सांगायचंय आम्ही आरक्षण मागतोय,
भागय आता कशाला तुटून पडता आमच्या संविधान आहे ना त्याला न्याय आहे ना त्याला कोर्ट आहे ना त्याला आम्हाला आरक्षण दिन मिळेल न मिळेल ती पुढचा भाग आहे आता तुम्ही आमच्यावर तुटून पडलाय म्हणजे ही भांडणं लावायचं का ही भांडणं लावायची असली भांडणं करायची नाही माझ्या गावात सर्व जाती धर्माचे माझ्या गावात सुद्धा आज 18वा दिवस आहे उपोषणाचा 18वा दिवस आहे आज म्हणजे पहिले एकदा झाला टप्पा मंजूर पाटलांचा परत दौरा चालू झाला परत दुसरा टप्पा झाला 18वा दिवस आहे आज उपोषणाचा साखळी उपोषण प्रत्येक जाती धर्मातली लोक त्या स्टेजवर येऊन बसते ती व्यवस्थित गुन्ह्या गोविंदाने सगळे गप्पा मारतात हाय वाद लावतोय कोण लावतो एक भरणी त्याच्यात लाल मुंग्या आहेत त्या काळ्या मुंग्या आहेत भरणी स्थिर आहे शांत आहेत दोन्ही मुंग्या शांत बसल्या द्या काही नाही एक जण कोणतं राहिला त्यांनी ती भरणी हलावल्यावर जी लाल मुंग्या काळ्या मुंग्यांची तुटून पडल्या तसं आपण सगळं शांतोय हलवाय कोण आलाय त्याला शोधून काढा आणि त्याला म्हणावतून एक वर मराठा ओबीसी सर्वजण आम्ही एक आहोत तू जी हलवायला ना भरणी तुझा निघ मला सांगायचं काय ही अधर्मी लोक आहेत ह्यांना घेणं देणं नाही जर ह्यांना कळवलं असता ओबीसी समाजाचा तर आज ओबीसी समाज आमचा मेंढराकडे जाणार असेल किंवा शेती कसणार असेल काय उद्योगधंदा करणार ती उन्हात कामं करते ती आणि तुम्ही एसटीच्या गाडीतनं फिरताय तुम्हाला कळवायला येत होतं तुमच्यातली कमी कारण इष्टात तुमची 5-7 कोटीतच कशी आहे मला ही सांगायचंय आपण सर्व एक जण आहोत एक आहोत प्रत्येक समाजाने आपापल्या हक्काचं आरक्षण मागितलं पाहिजे पण त्याच्यासाठी एकमेकावर तुटून नाही पडलं पाहिजे हा धर्म सांगतो आणि या धर्माचं रक्षण करायचंय आपल्याला पाखंडींचं खंडन करायचंय अभंगाचं धर्माचे